आइन्स्टाईनचा जिना. लेखक राजेंद्र वैशंपायन. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आइन्स्टाईनचा जिना. ऋषिकेश मुखर्जी या प्रतिभासंपन्न दिग्दर्शकानं 70च्या दशकात एक अप्रतिम चित्रपट केला होता. त्या चित्रपटाचं नाव बावर्ची. एक प्रगल्भ प्राध्यापक बावर्ची म्हणजे स्वयंपाकी बनून एका अशांतीनं भरलेल्या कुटुंबात येतो आणि साध्या साध्या प्रसंगातून नातेसंबंधामध्ये प्रेम आणि कुटुंबात शांती तसंच आनंद कसा निर्माण करता येतो हे कथाबीज केंद्रस्थानी ठेवून बांधलेला तो अफलातून चित्रपट. त्या चित्रपटात त्या बावर्चीच्या पात्राच्या तोंडी रवींद्रनाथ टागोर यांचं एक वाक्य दिलं आहे. ते वाक्य असं आहे, इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. वाक्य पुन्हा एकदा ऐका. इट्स व्हेरी सिम्पल टू बी हॅपी बट इट्स व्हेरी डिफिकल्ट टू बी सिम्पल. हा चित्रपट पाहिला होता तेव्हा ते वाक्य मनाला भिडून गेलं होतं आणि ते कायम स्मरणातही राहिलं. त्याच्यावर थोडं चिंतन झालं होतं, पण त्या वाक्यातलं खरं गूज मात्र तेव्हा लक्षात आलं नव्हतं. 2-3 दिवसांपूर्वी गुगलवर काहीतरी शोधत असताना एक चित्र डोळ्यासमोर आलं. आइन्स्टाईननं बुद्धिमत्तेच्या पायऱ्या सांगितल्या आहेत. त्याच्यापासून तयार झालेला एक जिना त्या चित्रात दाखवलेला होता. त्यातल्या पायऱ्या अशा, सर्वात खालच्या पातळीवर स्मार्ट म्हणजे हुशार, त्याच्या वरची पायरी इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान, त्याच्यावरची पायरी ब्रिलियंट तल्लख किंवा तरल, त्याच्यावरची पायरी जीनियस प्रतिभाशाली आणि त्याच्याही वरची आइन्स्टाईननं सांगितलेली पायरी म्हणजे सिंपल सहज. आइन्स्टाईनच्या या बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांच्या जिन्याचं चित्र बघितलं आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या वाक्यामागचं गुह्य अचानक उमगलं. त्या वाक्याचा मराठीत भावानुवाद करायचा तर तो असा होईल, आनंदी होणं खूप सोपं किंवा सहज असतं, पण सहज होणं अतिशय कठीण असतं. त्या वाक्याच्या गुह्यातले काही मुद्दे आइन्स्टाईनच्या जिन्याच्या संदर्भातून मला लक्षात आले. आता पहिली गोष्ट ही की कुठल्याही विषयात सहजता मिळवणं ही कठीण गोष्ट आहे, कारण ती मिळवण्यापूर्वी हुशार ते प्रतिभासंपन्न हा बुद्धिमत्तेच्या पायऱ्यांचा प्रवास खूप कठीण आणि कष्टसाध्य आहे, जो अनेक तप करत राहावा लागतो. त्यामुळं संगीत असो, साहित्य असो, इतर व्यवसाय असो किंवा जीवनातली आनंद साधनं असो, या पायऱ्या साधण्याच्या दृष्टीनं अथक प्रयत्न केल्याशिवाय ते साध्य होणार नाही आणि म्हणूनच एखाद्या विषयात सहज ही पातळी गाठणं कठीण आहे. दुसरा मुद्दा असा लक्षात आला की हुशार ते प्रतिभाशाली या पायऱ्या कष्टसाध्य आहेत. प्रयत्नांनी त्या साधल्या जाऊ शकतील, पण सहजता मिळवायची असेल तर. याच्यावर चिंतन करताना माझ्या असं लक्षात आलं की प्रतिभा जेव्हा भगवंताशी शरणागत होते तेव्हा ती सहज होते. प्रतिभा मिळवण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रयत्नांमागचा रजोगुणी अहंकार जेव्हा एका स्थितीला भगवंतापुढे शरणागत होऊन लयाला जाईल तेव्हा भगवंताच्या कृपेनंच सहजता येईल. याचाच दुसरा कंगोरा असा की केवळ प्रयत्नांनी सहजता मिळणार नाही आणि प्रयत्नांशिवाय केवळ शरणागतीनंही सहजता मिळणार नाही. म्हणून खूप प्रयत्न केल्यानंतरही भगवंतापायी शरणागती नसेल तरीही चालणार नाही आणि प्रयत्न केल्याशिवाय नुसतंच शरणागत होऊनही चालायचं नाही.
इतकंच नव्हे तर प्रयत्नांशिवाय जर मी शरणागत होण्याची भावना बाळगत असेन तर ती कोरडी शरणागती असेल आणि त्या शरणागतीतही सहजता नसेल. यासाठी प्रयत्नांची परिसीमा गाठल्यावर, केवळ प्रयत्नांनी साधत नाही हे लक्षात आल्यावर स्वाभाविकपणे घडणारी संपूर्ण शरणागती यामुळंच केवळ सहजता प्राप्त होईल हेही लक्षात आलं. या विचाराबरोबरच योग वासिष्ठे या अद्भुत ग्रंथात सांगितलेल्या प्रयत्नवादावरच्या काही सिद्धांतांचीही थोडीफार उकल झाली. हा सगळा उहापोह मनात झाल्यावर एक मात्र झालं की आईन्स्टाईनच्या त्या जिन्यावर मी कुठं आहे हे जरी सांगता आलं नाही तरी कुठं जायचं आहे हे माझ्या लक्षात आलं आहे आणि याचंच अतीव समाधान मी अनुभवतो आहे. आईन्स्टाईनचा जिना या लेखाचं वाचन आपण ऐकलंत. लेखक राजेंद्र वैशंपायन. लेखन दिनांक 8 डिसेंबर 2023. त्यांचा मोबाईल नंबर 9323227277. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. 8329730186.